निवेदन दिलंय तो विषय अत्यंत जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि समाजाच्या जिव्हाळ्याचा महत्त्वाचा आहे। आम्ही त्यांना विनंती केली, कापी मुक्तीचा गाजावाजा चालू आहे सध्या जिल्ह्यामध्ये, त्याच्याबरोबर पण भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलत नाहीत, म्हणून साहेबांना आम्ही विनंती केली, अगोदर भ्रष्टाचार मुक्त करा आणि मग कापी मुक्त आपोआप होणार आहे। यथा राजा तथा जनता, राजाच भ्रष्टाचारी झाला तर जनता कशी राहील? 8वी पसतो नापास करायचं नाही, 4थीचा बोर्ड काढला, 7वीचा बोर्ड काढला, हो त्यांना अभ्यास करायची गरजच नाही आणि मुंडकं धराले देऊन 12वीला आलं की 10वी पास झालं की नीटला ऍडमिशन कसं काय मिळते? 12वी पास झाल्याशिवाय नीटच्या कोचिंगला ऍडमिशन मिळायला नाही पाहिजे। तिथं त्या विद्यार्थ्याची पालकाची करोडो हजारो लाखो रुपयाची चुराडा केला जातोय, त्या नीटच्या नावाखाली पैसे गोळे केले जातात आणि मग ते बिचारं पोरग काय करेल? तिकडे 700चा अभ्यास आणि इकडे पुन्हा 700 हे मार्क, दोन्हीकडचा अभ्यास शक्य आहे का त्याला? ते 12वी पास झाल्यावरच तिकडे ऍडमिशन करायला पाहिजे, तसं हे करत नाहीत आणि खालून पाया मजबूत करत नाहीत। 8वी पासून नापास करू नका, राईट टू एज्युकेशन हे सगळं। आणि भ्रष्टाचार म्हणजे कसं आहे? पुरे माळ उकरून आणालीत, उत्खनन, वाळू गरीबाला मिळत नाही, झोपडं बांधायला आणि घर बांधायला मंजूर झालं तर निसर्गानं तयार केलेली फुकट, काही सरकारच्या प्रयत्नामधून तयार झालेली गोष्ट नाही, तिथे मिळत नाही, त्याच्यावर हल्ले होतात, वाळू माफिया तयार होतात। आणि कालच नगरपालिकेत 10,000ला मत, बोटावर शाही, तेवढीच लोकशाही, काळा धन काढलं का कोणी? मग एवढे भ्रष्टाचार कुठून आला? म्हणजे 95% लोकांकडे 5% पैसा आणि 5% लोकांकडे 95% पैसा। ज्याच्या घरात पैशाचा ढीग जळाला, केस नाही होत, मध्ये जात नाही, तुमच्या आमच्या घरात होऊ द्या। निवेदनामध्ये काय विषय दिलेला आहे? हेच विषय दिलेले आहेत, यथा राजा तथा प्रजा विषय हो का इथं आहे, वाचून दाखवू थोडक्यात। आपल्या अध्यक्षतेखाली कापी मुक्तीचा मोठा गाजावाजा चालू आहे। कापी ठीक आहे, परंतु कापी करण्यासाठी